नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे. परत एकदा एक व्हिडिओ घेऊन आली आहे. आलूचे कोफ्ते बनवते. त्यासाठी 2 पळी तेल घ्यायचं, त्यात लवंग आणि मिरे टाकायचे आणि 4 मोठे कांदे कापायचे असे लांब लांब आणि ते फ्राय करून घ्यायचे गुलाबी होईपर्यंत. व्हिडिओमध्ये तुम्ही बघत असाल अशा प्रकारे गुलाबी रंग येईपर्यंत त्या कांद्याला परतून घ्यायचा. आणि टोमॅटो घ्यायचे 4 मोठे मोठे आणि ते पण असे पातळ स्लायसेस करून घ्यायचे. कांदा असा गुलाबी झाला की त्यात टोमॅटो घालायचे. छान लाल पिकलेले टोमॅटो घालायचे आणि टोमॅटोही मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा. गॅस थोडा मोठा ठेवायचा म्हणजे पटकन येतो. यात काही मीठ वगैरे काही नाही घालायचं, फक्त लवंग आणि मिरे घातलेले आहेत. अशा प्रकारे हे मऊ होईपर्यंत परतून घ्यायचं. कढईमध्ये थोडं पाणी घालायचं. एक 200 मिलीचा जो ग्लास असतो तेवढं पाणी घालायचं आणि हे शिजवून घ्यायचं. आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं. हे सगळं तसं करून घ्यायचं. अशा प्रकारे तुम्ही बघत असाल व्हिडिओमध्ये. आणि ग्रेव्ही अशी काढून घ्यायची एका भांड्यामध्ये. आणि असे हे 5 बटाटे घ्यायचे आणि उकळून घ्यायचे बटाट्याला. आणि मी त्यात पनीर पण घालते. पहिले बटाटा कुस्करून घ्यायचा, मग पनीर अशा प्रकारे किसून घ्यायचा आणि याचे छोटे छोटे बॉल बनवायचे आहेत. आपल्याला छोटे गोळे तयार करायचे आहेत. अशा प्रकारे पनीर किसून घ्यायचं म्हणजे हात जास्त बरबटत नाही. मीठ घालायचं अर्धा चमचा. मिरची घालायची, लाल तिखट जे आहे ते अर्धा चमचा घालायची. तुम्हाला जसं तिखट मीठ हवं असेल त्या प्रकारे घाला. मी माझ्या पद्धतीने घातले. आणि ही कच्ची हळद आहे, ती होती माझ्याकडे, ती किसून घातली. आणि अशा प्रकारे छोटे छोटे गोल करायचे, जसं आपण गुलाबजाम बनवतो ना त्या प्रकारे करायचे. आणि हे तेलात सोडायचं आणि तळून घ्यायचं. जसं आपण भजी तळतो ना त्या प्रकारे तळून घ्यायचे, मंद आचेवर. जास्त गॅस मोठा नाही करायचा. आणि हे अशा प्रकारे तळून घ्यायचं. आणि आता जी आपण ग्रेव्ही बनवली त्याची फोडणी टाकायची. जिरे घालायचे, राई घालायची, फोडणीत जिरे घालायचे, राई घालायची, कढीपत्ता घालायचा जसं आपण फोडणी करतो तसं. आणि ही जी ग्रेव्ही आहे ती घालून घ्यायची. आणि छान असं हलवायचं, एकजीव करायचं. 1 चमचाभर मीठ, अर्धा चमचा हळद आणि 1-1.5 चमचा लाल तिखट घालायचं. आणि ती ग्रेव्ही तयार झालेली ह्याच्यावर अशी टाकायची. आणि हे तुम्ही चपातीसोबत किंवा भातासोबत छान असं सर्व करू शकता. खूप सुंदर झाले होते चवीलाही आणि दिसत पण छान होते. घरी तयार करू शकता, लहान मुलांना खूप आवडेल. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. वरून अशी कोथिंबीर भुरभुरायची. थँक्यू.